विषयाचं नाव लिहून घ्या. भावना व्यक्त करताना सावधगिरी बाळगा. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थितपणे तो समजून घ्या. भावना व्यक्त करताना सावधगिरी बाळगा. आता अनेक वेळा आपण भावना व्यक्त करतो, परंतु सावधगिरी बाळगत नाही. आणि भावना व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या माध्यमातून आपण आपल्या ज्या काही भावना आहे त्या व्यक्त करत असतो. आणि त्या व्यक्त करत असताना जी सावधगिरी आपण बाळगली पाहिजे ती आपण बाळगत नाही. आणि म्हणून आपल्या भावनेंना वेगळं जे काही स्वरूप आहे ते ऐकणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून जे आहे ते दिल्या जातं. आणि कुठंतरी आपल्या भावनांचा आदर जो आहे तो होत नाही. आणि आदर न झाल्या कारणामुळं आपल्या ज्या काही भावना आहे त्या आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये दुखवल्या जाण्याची जी काही शक्यता आहे ती टाळता येत नाही. आणि म्हणून आजचा विषय हा शिकत असताना व्यवस्थितपणे एकामागं एक जे काही नोट्स आहे ते लिहून घ्या, वचन लिहून घ्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते दिलं जातं ते मन लावून ऐका. जर काही डिस्टर्बन्स तुमच्या आजूबाजूला असेल तर मग थोडंसं तुम्ही त्यापासून बाजूला व्हा, जेणेकरून हा विषय समजून घेत असताना कुठल्या प्रकारचं जे काही अडखळण आहे ते तिथं येणार नाही. मग आजच्या विषयातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो लिहा, बोलण्यापूर्वी विचार करणे. आजच्या विषयाचा मुद्दा क्रमांक जो 1 आहे तो लिहा, भावना व्यक्त करण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी विचार करणे. आता अनेक वेळा आपण आपल्या जे काही भावना आहे त्या व्यक्त करण्याच्या अनुषंगातून आपण खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी उत्साही असतो. मग भावना व्यक्त ह्या करत असताना जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्ही अतिशय उत्साहाने तुमच्या भावना व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी तुम्ही जे आहे बोलण्याचा विचार करतात. जर तुम्ही दुःखामध्ये आहात आणि त्यावेळेला त्या ज्या काही भावना आहेत त्या देखील तुम्ही त्या दुःखाच्या वेदनेतून व्यक्त करण्याच्या अनुषंगातून बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करतात त्या अगोदर तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्या भावनेचा आदर हा झाला पाहिजे. तुमच्या भावनेला ज्या व्यक्तीसमोर तुम्ही व्यक्त करत आहात त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या भावनेंना वेगळं जे काही वळण आहे ते मुळीच दिला गेलं पाहिजे नाही. याची जी काही सावधगिरी आहे किंवा या संदर्भाचा जो काही विचार आहे तो त्या प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे जो भावना व्यक्त करतात. मग पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं? नीतिसूत्रे 13वा अध्याय आणि वचन 3 आपण वाचूया. आणि त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासंदर्भात नीतिसूत्रेकार 13व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणत आहे पहा. जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो, जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर आयुष्य येतो. व्हेरी गुड. जो व्यक्ती भावना व्यक्त करत असतो त्या व्यक्तीने अतिशय सांभाळून आपल्या ज्या काही भावना आहे त्या काय केल्या पाहिजे, त्या व्यक्त केल्या पाहिजेत. आणि नीतिसूत्रेकार या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतो की जो आपलं तोंड सांभाळतो तो आपला जीव काय करतो, राखतो. म्हणजे आपल्या जीवाचं जे काही संरक्षण आहे ते करत असतो. आता आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कोणती खबरदारी आपण घेतली पाहिजे?
तर बोलण्यापूर्वी आपण काय बोलत आहोत आणि कोणासमोर बोलत आहोत याचा विचार करणं फार गरजेचं आहे. जर याचा विचार न करता आपण आपल्या भावना जर व्यक्त केल्या त्या संबंधित व्यक्तीसमोर, मग तो जवळचा असू शकतो, ओळखीचा असू शकतो, नातेवाईक असू शकतो, कोणी पण असू शकतो, त्याच्या समोर ज्या वेळेला आपण आपल्या भावना व्यक्त करतो त्यावेळेला आपल्या भावनेंना जे आहे त्याने त्याचप्रमाणे जपलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण काय करतो, भावनांना जपत असतो. पण जर आपण आपल्या भावना अशा व्यक्तीसमोर जर व्यक्त केल्या, बोलण्या अगोदर विचार न करता, तर संबंधित व्यक्ती हा आपल्या भावनांना आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये वेदनात्मक स्वरूप देण्याच्या अनुषंगातून दुसऱ्यांना ज्या आहेत त्या गोष्टी सांगू शकतो. आणि ह्या गोष्टी आज सगळीकडं होत असल्या कारणामुळं आपण पाहतो की जो विश्वास आहे लोकांचा त्याला तडा गेलेला आहे. लोकांचा जो विश्वास आहे त्याला काय झालेला आहे, त्याला तडा गेलेला आहे. आणि नीतिसूत्रकार या ठिकाणी हे म्हणत आहे की ज्या वेळेला तू आपल्या भावना एखाद्या व्यक्तीसमोर काय करतो, व्यक्त करतो, त्यावेळेला बोलण्यापूर्वी विचार कर. कोणता विचार करायचा आहे की आपल्या भावनेचा हा व्यक्ती खऱ्या अर्थाने आदर करेल का, किंवा ज्या भावना आपण ह्या व्यक्तीसमोर आपल्या व्यक्त करत आहोत काय त्या भावनांना तो समजून घेईल का, का आपल्या ज्या काही गोष्टी त्या व्यक्तीला आपण सांगत आहोत त्या तो त्याच्यापुरता मर्यादित ठेवेल का, का तो त्या इतरांना सांगून आपल्याला आणखी ठेच पोहोचवेल. म्हणजे आपण बोलण्यापूर्वी, आपल्या भावना व्यक्त करण्यापूर्वी आपण विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मगच आपण आपल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आतून ती खात्री होत नाही की संबंधित व्यक्ती हा खऱ्या अर्थाने आपल्या भावनांचा आदर करणार आहे, समजून घेणार आहे, जोपर्यंत ती खात्री आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण आपल्या भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यापासून वाचणं फार गरजेचं आहे किंवा विचार करणं फार गरजेचं आहे. मग नेहम्या जो आहे, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो तर नेहम्याला आपल्या ज्या काही भावना आहेत यरूशलेमेच्या भिंती पडलेल्या आहेत आणि त्या बांधण्यासंदर्भाच्या ज्या काही भावना आहेत त्याने त्या ठिकाणी राजाला सांगण्यापूर्वी जे आहे ना एक महत्वाची गोष्ट केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ती गोष्ट काय, त्याने विचार केला. आणि फक्त त्याने विचार केला नाही तर त्याबरोबर त्याने आणखीन एक गोष्ट केली. ती कोणती आहे ते आपण पाहणार आहोत. कोणीतरी नेहम्याचं पुस्तक 2 अध्याय आणि 4 आणि 5 वाचा. नेहम्याचं पुस्तक 2 अध्याय 4 आणि 5 वचन काय म्हणते पहा. राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीयच्या देवाची प्रार्थना केली आणि राजाला म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहुदा देशात माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की नेहम्या जो आहे ना त्याला एक बातमी जी आहे त्याला काय झाली, कळाली. आणि ती बातमी कोणती आहे, कोणीतरी वचन वाचलं ते मला मदत करा. वचन 1, 2 आणि 3 पहा. अर्थ हर्षतच राजाच्या कारकिर्दीच्या विषयावरची निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता. तो मी उचलून राजाला दिला. यापूर्वी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तू आजारी असून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे. तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, महाराज चिराई हो, माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्यांच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही? व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की नेहम्या
हा खिन्न झालेला होता, खेदित झालेला होता. आणि तो खेदित होण्याच्या मागची कारण काय आहे, तर ह्या वचनांमध्ये आपल्याला ती पाहायला भेटते. तो म्हणत आहे की माझ्या वडिलांच्या कबरा जिथे आहे ते नगर उजाड पडला आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण दुखवल्या जातो, आता कोणत्या कोणत्या माध्यमातून दुखवल्या जातो हा आपला भाग नाही तर हा विषय फार मोठा होईल. पण ज्या पण घटनेने आपण दुखवल्या जातो त्यावेळेला आपल्या आतमध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला बोलायच्या असतात, सांगायच्या असतात. पण त्या बोलावं कोणासमोर, त्या सांगावं कोणासमोर, हे फार महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी नेहमीच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही भावना आहे ना, त्या त्याला व्यक्त करायच्या होत्या. आणि त्या व्यक्त करता आल्या नसल्या कारणामुळं आपण पाहतो की तो आजारी नव्हता पण त्याचं तोंड उतरलेलं होतं. तो आजारी नव्हता पण तो आतून जे आहे ना, आतून फार वेदना त्याला ज्या आहेत ते होत होत्या. आणि मग त्या ठिकाणी राजाने ज्या वेळेला त्याला विचारलं त्यावेळेला त्याने राजाला लगेचच त्याच्या मनात काय चालू आहे हे सांगितलं नाही. राजाला लगेचच त्या ठिकाणी नेहम्याने त्याच्या मनात काय चालू आहे, त्याच्या वडिलांच्या कबरांच्या त्या सर्व सिनरीला घेऊन काय चालू आहे हे त्याने लगेचच राजाला सांगितलं नाही. मग त्याने कुणाला सांगितलं, त्याने काय केलं, तर पहिली गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी हे पाहायला भेटते की त्याने स्वर्गाच्या देवाची मदत घेतली. त्याने स्वर्गाच्या देवाकडे प्रार्थना केली. लक्ष द्या, सर्वात पहिली गोष्ट आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण दुखवल्या जातो, ज्या वेळेला आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नाही, त्यावेळेला आतून आपल्या ज्या काही भावना आहे त्या दुखवल्या जातात. आपण आतून दुखवलं जातो, आतून आपण अतिशय खेदित होऊन जातो. त्यावेळेला नेमकी आपल्याला काय होत आहे हे आपल्याला कुणाला तरी सांगावंसं वाटतं. त्यावेळेला आपण ते कुणाला तरी सांगण्या अगोदर आपण ते देवाला सांगणं फार गरजेचं आहे. देवाकडे प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण अशा व्यक्तीला ते सांगणं गरजेचं आहे जो व्यक्ती आपल्याला आपण दुखवलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्याकरता आपल्याला मदत करेल. आपण ज्या सिच्युएशन मध्ये अडकलेलो आहोत त्यातून बाहेर काढण्याकरता आपल्याला चांगला सल्ला तो देईल किंवा आपल्याला तो काहीतरी मदत करेल किंवा आपल्याकरता तो उभं राहील. ह्या ठिकाणी राजा जो आहे ना, नेहम्याच्या आपण पाहतो की नेहम्याचं जे काही नगर होतं, त्याच्या वाडवडिलांचं जे काही नगर होतं, त्याच्या जे काही वेशी होत्या ना, त्या उजड झाल्या होत्या, त्या पडल्या होत्या. आणि त्या परत बांधता याव्या म्हणून त्या ठिकाणी त्या सर्व वेशी जळून गेल्या त्या अग्नीने. त्या परत बांधता यावे म्हणून राजाने त्या ठिकाणी नेहम्याला काय केलं माहिती का, मदत केली. राजा हा नेहम्या बरोबर उभा राहिला. राजाने नेहम्याला आपण पाहतो की त्या सर्व गोष्टी पुरवल्या ज्याची त्याला गरज होती, त्या खेदामधून बाहेर निघण्याकरता. आज आपल्याकडं अशा प्रकारचे लोक असणं फार गरजेचे आहे जे खऱ्या अर्थाने आपल्या भावनांचा आदर करतील. आज आपल्याकडे असे लोक असणं फार गरजेचे आहे जे खऱ्या अर्थाने आपल्या त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सल्ले आपल्याला देतील, त्यातून बाहेर काढण्याकरता ते आपल्याला मदत करतील. अशा प्रकारच्या लोकांची गरज ही आज खरं पाहता ह्या वर्तमान समयामध्ये आपल्याला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट काय माहिती का, असे लोक आपल्याला भेटत नाही किंवा अशा लोकांची फार कमी आहे. असे जे लोक आहेत ना, अशा लोकांची कमी आहे. आणि अशा लोकांच्या शोधामध्ये आपण राहतो. पण असे लोक भेटण्या अगोदर आपण अशा लोकांना भेटून आपल्या गोष्टी सांगण्या अगोदर आपण देवाला सांगणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला भावना लगेच व्यक्त न करता विचारपूर्वक
ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस आपलं नुकसान होत नाही. ह्या ठिकाणी नेहम्याने राजाने विचारलं त्यांनी लगेच त्याच्या भावना ज्या आहेत त्या राजाला व्यक्त केल्या नाही. जर केल्या असत्या तर त्या ठिकाणी नेहम्या ज्या गोष्टींविषयी चिंता करत होता, ज्या गोष्टींना घेऊन तो आतून जे आहे ना दुखवलेला होता, त्या गोष्टी झाल्या नसत्या. त्याने त्या ठिकाणी विचार केला आणि त्याचा तो विचार त्याला परमेश्वराकडे घेऊन गेला. सर्वात अगोदर लक्ष द्या, ज्यावेळेस तुमच्या भावना दुखवल्या जातात, ज्यावेळेस तुम्ही आतून दुखवले जाता, त्यावेळेला तुम्ही सर्वात अगोदर प्रार्थना करा. देवबाप तुम्हाला एक असा व्यक्ती देईल की जो तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करेल, जो तुमच्या भावनांची कदर करेल, जो तुमच्या भावनेत दुखवलेल्या अवस्थेत तुम्हाला बाहेर काढेल, जो तुम्हाला सल्ला देईल, जो तुम्हाला हिंमत देईल, जो तुम्हाला धीर देईल, असं व्यक्ती देव तुम्हाला देईल. आणि म्हणून भावना व्यक्त करण्यापूर्वी विचार करा. कुणासमोरही भावना व्यक्त करू नका. कदाचित त्या भावना तुम्ही व्यक्त कराल आणि त्यामुळं आणखीन जास्त प्रॉब्लेम जे आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे तुम्हाला झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून विचार करा. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. रागाच्या भरामध्ये भावना व्यक्त करणं टाळा. मुद्दा क्रमांक 2 लिहा. रागाच्या भरामध्ये भावना व्यक्त करणं टाळा. अनेक वेळा आपण रागाच्या भरामध्येच आपल्या ज्या काही भावना आहे त्या व्यक्त करतो आणि त्या भावना रागाच्या भरात व्यक्त केल्या असल्या कारणामुळं ऐकणारा व्यक्ती जो आहे हा त्या ठिकाणी समजून घेण्याच्या त्या भूमिकेत नसल्या कारणामुळं आपल्याला त्या ठिकाणी आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये दुखवल्या जाण्याची शक्यता टाळता येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही भावना व्यक्त करतात त्यावेळेला राग त्या भावनेमध्ये मुळीच नसावा. कारण आज जास्तीत जास्त रागाच्या भरामध्ये लोक भावना व्यक्त करून आणखीन भावना दुखवून घेण्याच्या अनुषंगाने त्या व्यक्त करत असतात. बघा वचन काय सांगत आहे. याकोबाचं पत्र आपण काढूया. याकोबाचं पत्र आणि त्याचा 1ला अध्याय आणि वचन 20 काय म्हणते पहा. याकोबाचं पत्र 1ला अध्याय आणि वचन 20. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. हा, माणसाच्या रागवल्याने देवाच्या धार्मिकतेचं, देवाच्या नीतिमत्वाचं जे काही कार्य आहे ना ते घडत नाही. लक्ष द्या, माणसाचा जो राग आहे ना त्या रागामध्ये कुठल्याही प्रकारे ज्या काही भावना आहे व्यक्त केल्या जातात रागाच्या भरामध्ये, त्यावेळेला त्या भावनेच्या साह्याने चांगलं तर होत नाहीच नाही पण वाईट नक्की होतं. आणि वचन या ठिकाणी काय सांगतं की माणसाच्या रागाने देवाच्या धार्मिकतेचं, देवाच्या नीतिमत्वाचं जे काही काम आहे ते होत नाही. मग काय होतं बघा. ज्यावेळेस आपण वचन वाचतो, गणना याचा 20वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर ह्या 20व्या अध्यायामध्ये एक व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतो, त्याचं नाव मोशे आहे. आणि मोशेला देवाने त्याचं जे काही काम आहे ते करण्यासाठी सांगितलेलं होतं. मोशेला देवाने त्याचं जे काही काम आहे ते करण्यासाठी सांगितलं होतं. आणि ते काम करण्याकरता ज्यावेळेस मोशे हा निघाला त्यावेळेला ते काम करत असताना त्याने ते रागामध्ये केलं. आणि बघा, रागामध्ये त्याने ते काम केलं असल्या कारणामुळं ते काम त्या ठिकाणी व्यवस्थित झालं नाही जसं देवाला पाहिलं तसं. पण रागाच्या भरामध्ये त्याने ते देवाचं काम करू पाहिलं असल्या कारणामुळे त्याचे जे काही परिणाम आहेत त्याला ते भोगावे लागले. आता अनेक वेळा रागाच्या भरामध्ये ज्या वेळेला आपण आपल्या भावना व्यक्त करतो त्यावेळेला त्या भावना आपण ज्या रागाच्या भरात व्यक्त केलेल्या आहे ना त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्यावरतीच होत असतात. आणि म्हणून रागाच्या भरामध्ये कधीही आपण आपल्या भावना ह्या व्यक्त करू नये.
बघा वचन काय सांगत आहे. आपण गणना याचा 20 अध्याय आणि 10 ते 12 वचन आपण वाचूया. 10 ते 12 बघा त्या ठिकाणी काय होत आहे नेमकं. मोशे अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्याची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्रायल लोकांसमक्ष माझे पवित्र प्रकट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात त्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेला राग आलेला आहे. कोणत्या लोकांचा? वचन 10च्या ब भागामध्ये आपल्याला ते लोक पाहायला भेटतात. किती लोक? बंड करणारे लोक होते. ह्या लोकांचा मोशेला राग आला, पण मोशेने त्या रागाच्या भरामध्ये त्याच्या ज्या काही भावना आहे त्या ठिकाणी व्यक्त केल्या, पण त्या व्यक्त केल्यानंतर त्याचे जे काही परिणाम आहे ते देखील त्याला त्या ठिकाणी भोगायला लागले. परिणाम काय आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपण ते शिकणार आहोत. देवाने त्याला 2 वेळेस खडकावर काठी मारण्यासाठी सांगितली नव्हती. खडक हा ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करतो. देवाने त्याला 1 वेळेस काठी सांगण्यासाठी सांगितले, 1 वेळेस काठी मारायला सांगितले. आणि 1 वेळेस खडकावरती काठी मारणं म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा जगाच्या पापांकरता 1 वेळेस मरणार आहे, 2 वेळेस नाही. तो एक संदेश जो आहे ना तो द्यायचा होता जुन्या करारातून. पण त्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने 2 वेळेस रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी काठी मारली आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टी देवाला करून घ्यायच्या होत्या ना त्या व्यवस्थितपणे त्याला करता आल्या नाही. म्हणून तर याकोबाचं पत्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला पहिल्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये हे सांगतं, मनुष्याचा राग देवाची धार्मिकता जो आहे ना ती प्रगट करत नाही, ती साधत नाही. तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला शांती प्रस्थापित करायची आहे, प्रेम प्रस्थापित करायचं आहे, सोडवासोडवी प्रस्थापित करायचं आहे, सलोखा प्रस्थापित करायचं आहे, आपल्यामध्ये जर काही झालं असेल ते विसरून जायचं असेल, नव्याने सुरुवात करायची असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर रागाच्या भरामध्ये बोलणं टाळणं गरजेचं आहे. रागाच्या भरामध्ये एखादी गोष्ट करणं टाळणं महत्वाचं आहे. रागाच्या भरामध्ये कोणतीही गोष्ट करणं हे टाळणं फार गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ह्या ठिकाणी मोशेने रागाच्या भरामध्ये खडकावरती काठी जी आहे ते 2 वेळेस मारली. त्याला 2 वेळेस मारण्यासाठी सांगितलेलं नव्हतं. आणि पहा आज आपण काय शिकतो? अनेक वेळा वाद विवाद होतात, अनेक वेळा भांडणं देखील होतात, अनेक वेळा अशा काही गोष्टींचा सामना हा आपल्याला घरातल्या व्यक्तींबरोबर किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कामात असलेल्या व्यक्तींबरोबर किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो आजूबाजूच्या लोकांबरोबर अनेक वेळा अशा काही गोष्टी घडतात की ज्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होऊन आपण रागाच्या भरामध्ये आपल्या जे काही भावना आहेत त्या संबंधित व्यक्तीवरती आपण थोपवतो किंवा आपण त्या व्यक्त करतो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते भांडण विझण्याऐवजी शांत होण्याऐवजी त्या भांडणामध्ये सोडवासोडीच्या ऐवजी आणखीन ते पेटतं आणि इतकं पेटतं की मग सांगू नका, त्याचे परिणाम तुम्हाला सर्वांना माहिती. आणि म्हणून बोलण्यापूर्वी काय केलं पाहिजे? रागाच्या भरामध्ये बोलणं टाळा. रागाच्या भरामध्ये जे आहे ना बोलणं काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. काय माहिती का? कारण रागातून व्यक्त झालेल्या भावना
अनेकदा पश्चाताप देतात, म्हणजे रागाच्या भरामध्ये आपण बोलून जातो. मग नंतर आपल्याला कळतं की यार मला असं बोलायला नको होतं, मला असं करायला नको होतं. मग नंतर आपल्याला पस्तावा येतो, नंतर आपल्याला वाईट वाटतं. आणि म्हणून अनेक वेळा आपण काय केलं पाहिजे की रागाच्या भरामध्ये आपल्या भावना व्यक्त करणं जे आहे ना, आपण टाळणं फार गरजेचं आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. योग्य वेळ, योग्य व्यक्ती निवडणे भावना व्यक्त करताना. मुद्दा क्रमांक 3 लिहा. योग्य वेळ, योग्य व्यक्ती निवडणे भावना व्यक्त करण्याकरता. कधीही व्यक्त करू नका आणि कोणत्याही व्यक्ती समोर करू नका, हे फार गरजेचं आहे. आपण आपल्या भावना व्यक्त करतो, परंतु त्या कोणत्या वेळेला केल्या पाहिजे आणि कोणत्या व्यक्ती समोर केलं पाहिजे याची निवड आपण करत नाही. ती करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या भावनेंना एक मूल्य आहे, आपल्या भावनांना एक व्हॅल्यू आहे, आपल्याला एक व्हॅल्यू आहे, आपल्याला एक मूल्य आहे. बघा वचन काय सांगतं. नीतिसूत्राचं पुस्तक आपण काढू यावेळेला 25वा अध्याय आणि वचन 11 पहा काय म्हणते. नीतिसूत्रे 25वा अध्याय आणि वचन 11. रुपेरी करंडा सोन्याची फळे तसे समयोचित भाषण होय. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे. योग्य वेळी बोललेलं जे काही भाषण आहे, योग्य वेळी व्यक्त केलेल्या ज्या काही भावना आहे, त्याला कशाची उपमा दिली माहिती का? चौकटीत सोन्याच्या सफरचंदाची उपमा दिली पाहिजे. बघा वचन वाचू, परत एकदा वाचा सुभाष ते वचन. रुपेरी करंड्यात सोन्याची फळे तसे समयोचित भाषण होय. हा रुपेरी करंड्यामध्ये म्हणजे सोन्याचं जे काही भांड आहे ना, त्या सोन्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले जे काही फळ आहे, मग ते सफरचंद असू शकतं किंवा इतर कोणते पण घ्या फळ, त्या सफरचंदाला किंवा त्या फळांना ऑलरेडी किंमत आहेच आहे, पण त्यांची किंमत ही दुप्पट का वाढली माहिती का? कारण त्यांना अशा भांड्यात ठेवलेलं आहे जे अनमोल आहे, जे अनमोल आहे. लक्ष द्या, तुमच्या भावनांची एक किंमत आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःची एक किंमत आहे. लक्ष द्या, तुम्ही सर्वसाधारण किमतीचे असे देवाचे लेकरं नाहीये, असे लोक नाहीये. तुम्हाला प्रत्येकाला किंमत आहे. लक्ष द्या, तुम्ही युनिक आहात, तुम्ही अद्भुत आहात, तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाहीये आणि तुमच्यासारखं दुसऱ्याला बनवलेलं पण नाहीये देवाने. इतकं अद्भुत तुम्ही आहात. लक्ष द्या, म्हणून तर डोळ्याचं स्कॅन केलं जातं, म्हणून तर फिंगरप्रिंटचं स्कॅन केलं जातं. हो, तुम्ही अद्भुत आहात आणि तुम्ही देवाची हस्तकृती आहात. आणि म्हणून तुमच्या ज्या काही भावना आहे ना, त्या व्यक्त करण्या अगोदर योग्य वेळ जी आहे ती तुम्ही बघितली पाहिजे, ती तुम्ही शोधली पाहिजे, त्याची वाट तुम्ही घ्या. त्याबरोबर योग्य व्यक्ती निवडणं पण गरजेचं आहे. त्याच्या समोर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. पुन्हा समोरही भावना व्यक्त केल्या आणि कधी व्यक्त केल्या आणि त्याला व्हॅल्यू नाही, त्या भावनांना काहीच किंमत राहणार नाही. हे जे फळ आहे ना, हे फळ हे फळ त्या रुपेरी करंड्यामध्ये, सोन्याच्या करंड्यामध्ये ठेवलेले असल्या कारणामुळं त्यांची किंमत वाढली आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे तुमच्या जर भावना व्यक्त केल्या तर निश्चित अर्थाने तुम्हाला तुमच्या भावनेला जो काही प्रतिसाद आहे तो पण पॉझिटिव्ह तो मिळाल्याशिवाय राहणार. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण एस्तेरला पाहतो. एस्तेरने जे आहे ना, आपल्या जे काही भावना आहेत त्या योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडं व्यक्त केल्या. आणि तो योग्य व्यक्ती कोण माहिती का? तो राजा होता. बघा कोणीतरी पहा, एस्तेरचं पुस्तक 7वा अध्याय आणि 1 ते 4 पहा. 7वा अध्याय 1 ते 4 वचन. ह्या ठिकाणी एस्तेर आपल्या जे काही भावना आहे त्या योग्य वेळी योग्य व्यक्ती समोर जे आहेत ते मांडत आहे. कोणतरी वाचत ते वचन.
ठरल्याप्रमाणे राजा व हमान एस्तेर राणीच्या मेजवानीत गेले. दुसऱ्या दिवशी भोजनासमयी द्राक्षरस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेरला पुन्हा विचारले, एस्तेर राणी, तुझा काय अर्ज आहे? तो मान्य करण्यात येईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी तिच्याप्रमाणे करण्यात येईल. मग एस्तेर राणी म्हणाली, महाराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे, हाच माझा अर्ज व विनंती आहे. माझा व माझ्या लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट व्हावा या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे. आम्ही केवळ दास दासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते, तरी त्या स्थितीतही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी काय पाहतो आपण की हामानाने जे काही कारस्थान रचलेलं होतं, संपूर्ण यहुदी लोकांचं नायनाट करण्याचं, नाश करण्याचं, मर्दखायला फाशीच्या खांबावरती लटकवण्याचं जे काही कारस्थान हामानाने रचलेलं होतं, त्यामुळं त्या ठिकाणी राणी जी आहे ना, अतिशय खेदित झाली होती, अतिशय दुखवली गेली होती राणी. आणि त्या ठिकाणी तिने ज्या वेळेला तिला ही गोष्ट मर्दखायकडून कळाली की हामानाने अशा गोष्टी संपूर्ण यहुदी जे काही वंश आहे नाश करण्याच्या अनुषंगातून केलेले आहे कट कारस्थाने, हे ज्या वेळेला राणीला एस्तेरला मर्दखायने सांगितलं, त्यावेळेला आपण पाहतो तिच्या भावना ज्या आहे ना त्या दुखवल्या गेल्या. त्या ठिकाणी तिने त्या लगेचच राजासमोर जाऊन व्यक्त केलं नाही. तिला सांगायचा अधिकार होता त्या ठिकाणी, कारण ती राणी होती, त्याची पत्नी होती. पण त्या ठिकाणी तिने वाट बघितली, योग्य वेळेची वाट बघितली, आणि योग्य वेळ आल्यानंतर तिने राजासमोर जाऊन तिच्या मनामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहे त्या तिने काय केलं माहिती का, सांगितल्या. परिणाम काय झाला माहिती का, त्या ठिकाणी योग्य जो काही प्रतिसाद आहे त्या राणीला मिळाला, एस्तेरला मिळाला. आणि संपूर्ण यहुदी जी काही आपण पाहतो जो काही वंश आहे तो वाचला. आणि ज्याने हे कट कारस्थान रचलं होतं हामानाने, त्याला फाशी जी आहे ते देण्यात आली. लक्ष द्या, तुमच्या भावनांना किंमत आहे. तुमच्या भावना ह्या आणखीन जास्त दुखवल्या जाऊ नये, आणि ज्या काही तुमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहे त्यावरती तुम्हाला काहीतरी मदत प्राप्त व्हावी, काहीतरी सल्ला प्राप्त व्हावा, किंवा त्यातून बाहेर निघण्याकरता तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी मदत मिळावी, यासाठी योग्य वेळेची वाट पहा आणि योग्य व्यक्ती निवडा. त्याच्या समोर तुम्ही आपल्या भावना व्यक्त करा. कुणासमोरही कधीही भावना व्यक्त करू नका. त्याची किंमत ही मुळीच भावना ऐकणाऱ्या व्यक्तीला राहणार नाही तुमच्या. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये काय करा, भावना व्यक्त करत असताना सावधगिरी बाळगा. भावना व्यक्त करत असताना सावधगिरी बाळगा. दैवम या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू.